स्वागत आहे तुमचं आज काय बनवूयामध्ये। श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा, सण उत्सवांचा आणि भक्तिभावाचा मास। चला तर मग श्रावण मासानिमित्त बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण नागपंचमी विशेष तंबीट लाडू किंवा तंबिटाचे लाडू कसे बनवतात ते बघतोय। तव्यामध्ये घेतोय 1.5 कप फुटाणा डाळ। डाळवं याला म्हणतात, पंढरपुरी डाळ असंही म्हणतात, चिवड्यामध्ये जे वापरतात ते। आणि हे हलकसं भाजून घेणार आहोत आपण। आता हे डाळवं हलकसं भाजून झालं, हलकासा याचा रंग बदलला, तुम्ही बघू शकाल। आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये आपण घालतोय 1/2 कप सुक्या नारळाचा किस आणि तीळ। आता हे एकत्र भाजायचे, हलकासा सोनेरी रंग येईस्तोवर। आणि 1 चमचा खसखस पण मी यामध्येच घालते। हे एकत्र भाजूयात व्यवस्थित। मस्त असं खमंग सुवास दरवळायला सुरुवात झालेली आहे। खोबऱ्यालाही हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण हलकसं थंड करूयात। आता हे भाजलेलं खोबरं थंड होतंय, तोवर हे भाजलेलं डाळवं मिक्सरमध्ये आपण याचे पूड करून घेऊयात। ही पूड आता एका प्लेटमध्ये काढूयात। आता या डाळवीची जी पूड आहे त्यामध्ये हे खोबरं आणि खसखस तिळाचं मिश्रण टाकूयात भाजलेलं। आता गुळाच्या मिश्रणासाठी इथे पॅनमध्ये मी 1 कप गुळ घेते। यामध्ये घालूयात 1/2 कप साजूक तूप। आणि हे मिश्रण आहे ना फक्त मेल्ट करून घ्यायचे, पाक वगैरे करायची गरज नाही आहे। गुळ फक्त विरघळवून आपल्याला घ्यायचं। गुळ इथे छान विरघळला गेला, यामध्ये घालूयात वेलची पूड। आणि गुळ आहे त्यामुळे यामध्ये जायफळ, गुळ असेल तर अगदी 1/2 चमचा जायफळ मिक्स करूयात। आता गॅस बंद केलेला आहे मी आणि या मिश्रणात घालूयात हे डाळीचं मिश्रण। आणि हे आता पटकन ना मिक्स करूयात। तर मी काय केलं ना, इथे लाडूचं मिश्रण पॅनमध्येच ठेवलं, म्हणजे ते गरम राहील। आणि थोडं थोडं मिश्रण असं बाजूला काढून थंड करून घेते आणि याचे आपण लाडू वळत। आता याचे तुम्हाला हवे तर तुम्ही गोल लाडू वळून घेऊ शकता। सो हे असं मध्यभागी हलकंसं प्रेस केलं जातं आणि याला उभट आकार दिला जातो, म्हणजे ही जी आपली वात आहे तुपाची वात ती यामध्ये ठेवली जाते आणि त्याचा नैवेद्य केला जातो। आणि आता याच पद्धतीने मी थोडं थोडं मिश्रण घेऊन सगळे लाडू वळून घेते। तंबीट लाडू किंवा तंबिटाचे लाडू बनवून तयार आहेत, मस्त दिसत आहेत। फुलवात घेतात, तुपामध्ये ते बुडवतात आणि यावर लावून याचा नैवेद्य दाखवला जातो आणि प्रसाद म्हणून मग ते नागपंचमीच्या दिवशी खातात। हे लाडू डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात, 2 ते 3 आठवडे छान टिकतात। मुलांसाठी डब्यामध्ये काय पौष्टिक द्यायचा हा प्रश्न पडला असेल तर ही परफेक्ट रेसिपी आहे। नागपंचमी विशेष तंबिटाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 कप डाळवं, 1/2 कप किसलेलं सुकं खोबरं, 1 मोठा चमचा पांढरे तीळ, 1 मोठा चमचा खसखस, 1 कप गूळ, 1/2 कप साजूक तूप, वेलची पूड, जायफळाची पूड। डाळवं भाजून घ्यायचं। आता सुक्या खोबऱ्याचा किस आणि खसखस पण भाजायची। भाजलेल्या डाळवाची पूड तयार करायची आणि यात खोबरं आणि खसखस घालायचे। आता गुळात साजूक तूप घालत गूळ वितळून घ्यायचा आणि यात वेलची पूड आणि जायफळ घालायचं आणि यात तयार केलेलं मिश्रण घालायचं आणि एकजीव करायचं आणि अशा पद्धतीने लाडू वळायचे। झाले आपले नागपंचमी विशेष तंबिटाचे लाडू तयार। आज आपण नागपंचमी विशेष पारंपरिक पदार्थ बनवत आहोत, मेतोंडा। आणि त्यासाठी मी घेतलेला आहे 1/4 कप इथे अख्खे गहू। ओल्या कापडाने हवे तर हलकेसे पुसून घेऊ शकता। तर हे गहू खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। खूप पौष्टिक आहे। मुख्य म्हणजे हा मेतोंडा आहे ना, हा छान टिकतो 3 ते 4 दिवस। मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी अतिशय रुचकर पौष्टिक ऑप्शन आहे, म्हणजे मराठी लोकांचा केक असंही याला आपण म्हणू शकतो।
आणि अतिशय सोप्या पद्धतीने. आता इथे मी गहू घेतला आहे कारण पारंपरिक पद्धतीने दाखवत आहे. याऐवजी तुम्ही दलिया जरी घेतला तरी तुमची स्टेप बरीच कमी होईल आणि तुम्ही दलियाचा वापर करून हा मेतोंडा तयार करू शकता. आता इथे तुम्ही बघू शकाल जसजसे गहू भाजले जातात तसतसे ते पॉपकॉर्नसारखे फुटतात आणि छान असे हलके होतात. सो आता हे गहू छान असे एकसारखे भाजत आलेले आहेत. आता गॅस करते बंद आणि हे हलकेसे थंड करून घेऊ. आता हे गहू जे आपण भाजून घेतलेले आहेत याचा आपल्याला रवा तयार करायचा आहे. सो म्हणून मी म्हटलं की जर तुम्ही दलिया वापरणार असाल तर या सगळ्या स्टेप तुम्ही स्किप करू शकता. एकसारखं फिरवून पीठ काढायचं नाही, फक्त पल्स करायचं, रवा तयार करायचा. आता हे 2-3दा पल्स करून झालं ना की काय करायचं, हे घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि याचा रवा जो पडतो हा रवा काढून घ्यायचा. हे बघू शकाल खाली याचा रवा पडतो. सो हे झालं की पुन्हा हे गहू घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये, थोड्या थोड्या प्रमाणात घेऊयात आपण आणि फिरवून घ्यायचं. तुम्हाला आणखी जाड रवा हवा असेल ना तर मोठी चाळणी घेतली तरी चालेल. आता इथे 1 कप मी इथे गहू घेतला होता, गव्हाचा रवा काढलेला, तर त्यासाठी 4 कप पाणी वापरणार आहे. 4 कप पाणी कढईत घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात 1 कप गूळ. आता हे गूळ पूर्ण यामध्ये विरघळून आपण घेऊयात. सो इथे तुम्ही बघू शकाल गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे आणि हलकीशी उकळी फुटायला पण सुरुवात झाली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालायची हळद अर्धा चमचा. येस, पौष्टिक पण होतं, नैसर्गिक पिवळसर याला रंग पण ॲड होतो. आता हळद व्यवस्थित मिसळून झाली की यामध्ये घालूयात हा रवा, गव्हाचा रवा, आणि हा छान रवा या गरम पाण्यामध्ये ढवळून घ्यायचा आणि हलकंसं घट्टसर होईपर्यंत हे शिजवायचं आहे मिश्रण. आता जेमतेम 7 मिनिटं हे मिश्रण मी फक्त शिजवून घेतलं आहे. तर गॅस करते बंद. आता या स्टेजला यामध्ये आपण घालतो बाकी सारे जिन्नस. 4 चमचे साजूक तूप. जनरली पातेल्याच्या बेसला साजूक तूप घालून मग त्यावर हे ठेवलं जातं, पण आता मी बेकिंग ट्रेमध्ये करते म्हणून यामध्येच हे मिसळून घेते. सुंठ पावडर, वेलची पूड, बडीशेपची पूड वापरतात पण मी इथे अख्खी बडीशेप वापरते, आणि ओल्या नारळाचे काप म्हणजे पातळ काप करून घेतले ते. हे करूयात मिक्स. मस्त असा खमंग सुवास ऑलरेडी दरवळतोय आणि हे दिसतंय ही भन्नाट. आता काय करायचं, आता घ्यायचा बेकिंग ट्रे. इथे हा 9 इंचाचा टीन मी घेतलेला आहे. कुकरचा डबा, पातेलं असं पण वापरलं तरी काहीच हरकत नाही. याखाली बटर पेपर घातला आहे. आता काय केलं जातं ना, पूर्वीच्या काळी चुलीवर हे पातेलं ठेवलं जायचं, त्याच्यावर झाकण आणि त्याच्यावरनं खालनं निखारा, आणि निखाऱ्यावर हे छानपैकी भाजून घेतलं जायचं किंवा बेक करून घेतलं जायचं. पण आता घरोघरी चुली नाहीत म्हणून आपण काय करणार, इधर तुम्ही अव्हनमध्ये हे बेक करू शकता 180 डिग्री सेल्सिअसवर. साधारण एक 30 ते 35 मिनिटं लागतात, किंवा मग कुकरमध्ये करूयात. आता इथे मी एक खोलगट असा भांडं घेतलं आहे, त्यामध्ये स्टँड घालूयात आणि त्याच्या मधोमध हा ट्रे ठेवूयात, झाकण लावूयात आणि हे छानपैकी भाजून किंवा बेक करून घेऊयात. तर इथे हा गोड उंडा किंवा मेतोंडा मी छान बेक करून घेतलेला आहे, थंडही झाला आहे. हा कसा चेक करायचा, यामध्ये टूथपिक घालायची. टूथपिक छान अशी क्लीन आली याचा अर्थ तो छान शिजलेला आहे. आता याच्या ज्या कडा आहेत, या कडा सुरीच्या साहाय्याने चिकटलेल्या कडा काढून घ्यायच्या. एजेस व्यवस्थित असे लूज करून घेतले की एक प्लेट किंवा डिश घ्यायची, त्यामध्ये हे उपडं करून घ्यायचं. वाह, काय सुंदर झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल. खूप छान दिसतोय, अजिबात चिकटला नाही. आता आपण कटही करूया. खूप छान निघत आहेत
आणि छान असे चवदार लागतात हे. नागपंचमी विशेष मेतोंडा करण्यासाठी लागणारं साहित्य: गहू, पाणी, 1 कप गूळ, अर्धा चमचा हळद, 4 चमचे साजूक तूप, सुंठ पूड, वेलची पूड, बडीशेप, ओल्या खोबऱ्याचे काप. गहू खमंग भाजून घेत थंड करायचे आणि याचा अशा पद्धतीने रवा तयार करायचा आणि चाळणीने चाळून घ्यायचा. आता पाण्यात गूळ घालायचा आणि वितळून घ्यायचा. आता यात हळद आणि तयार केलेला रवा यात घालायचा आणि हे मिश्रण घट्टसर शिजवून घ्यायचं. आता यात तूप, सुंठ पावडर, बडीशेप आणि ओल्या नारळाचे काप यात मिसळून घेत तयार मिश्रण भांड्यात काढायचं आणि अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आणि याचे काप करायचे. झाला आपला नागपंचमी विशेष मेतोंडा तयार. खुसखुशीत अतिशय पौष्टिक असा मेथीचा ढेबरा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर इथे सगळ्यात आधी काय केलेलं आहे, 2 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. 2 कप बाजरीचं पीठ आहे, त्यामध्ये अर्धा कप आपण घेतोय गव्हाचं पीठ. तर यामध्ये घालतोय ठेचा. तर हा ठेचा कसा बनवला, यामध्ये आल्याचा एक छोटासा तुकडा, लसूण, हिरवी मिरची, ओवा आणि जिरं हे सगळं एकत्र घेतलं आणि मस्तपैकी ठेचून घेतलं आणि ओबड-धोबड असा त्याचा हा ठेचा तयार करून घेतला. हिंग घालायचं, चिमूटभर हळद, धणेपूड, तीळ, पांढरे तीळ, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि इथे गुळाचं पाणी मी करून घेतलंय चमचाभर. हे घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण याने रंग खूप छान येतो ढेबराला, कारण गुळामध्ये गोडवा असतो, साखर असते. 1 चमचाभर साजूक तूप. आता हे सगळे जिन्नस आहेत ना, सुके सुके, हे आधी पिठामध्ये छान घोळवून घ्यायचे, म्हणजे हा मसाला छान एकजीव करून घ्यायचा पिठामध्ये. आता हे व्यवस्थित मिसळून झालं की 2 कप बाजरीचं पीठ होतं, तर 2 कपच मेथी घेतली. पाणी घालून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतली. त्यातली जी माती आहे ती काढून टाकायची, पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि मग एकदम बारीक, जितकी शक्य असेल तितकी बारीक चिरून घ्यायची. आता मेथीमध्ये ना पाण्याचा अंश असतो, त्यामुळे आत्ता काहीच गडबड करायची नाही. मेथीचं जे पाणी आहे अंगचं, त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आणि मग आता 1 चमचाभर दही घालायचं आणि हे मळून घ्यायचं. यामध्ये पाण्याचा वापर नाही करत. हे पीठ ढेबराचं स्पेसिफिकली पीठ मळताना. चला, आता हे छानपैकी मळून घेतलंय. तुम्ही बघू शकाल खूप सैल नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही. आता हे एक बाउलमध्ये काढून घेऊयात. थोडंसं तूप घालूयात, साजूक तूप यावर, आणि हे मुरण्यासाठी फक्त 10 मिनिटं, खूप वेळ नाही, 10 मिनिटं याला मुरण्यासाठी ठेवून देऊया. इथे ना हे पीठ छान मुरलेलं आहे, 10 मिनिटं मुरवून घेतले. आता हे पुन्हा एकदा एकसारखं करूयात आणि यातून आहे ना लहान लहान आकाराचे असे एकसारखे गोळे करून घेऊयात. या प्रमाणात 7 ढेबरा व्यवस्थित बनवून होतात, 7 ते 8 होतात. आता काय करायचं, हे ना जनरली असंच लाटलं तर पोळपाटला चिकटतं. गव्हाचं पीठ जरी लावलं तरी थोडंसं ते चिकटतं. तर काय करायचं, कुठलाही पराठा लाटत असताना शक्यतो तांदळाच्या पिठावर लाटायचं, पुरणपोळी असो पराठा असो, त्यामुळे ते पोळपाटला चिकटत नाही, लाटणं किंवा पोळपाटला, आणि छान असं लाटलंही जातं. आता यामध्ये बाजरीचं पीठ आहे. बाजरीच्या पिठामध्ये ग्लुटन नसतं, कस नसतो, त्यामुळे ते असं भेगा पडतात, त्याला काही हरकत नाही. आता एखादं झाकण किंवा डिश घ्यायची आणि हे गोलाकार कट करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, एकतर आकारही एकसारखे होतात ढेबऱ्याचे आणि दिसतंही एकसारखं. तर त्या पुन्हा अशा सील करून घ्यायच्या. आता यावर थोडंसं तांदळाचं पीठ डस्ट करूयात आणि हे एका डिशवर ठेवूयात. सगळे ढेबरे लाटून एकावर एक ठेवून मग एकदम भाजू शकता. फक्त यावर अशी पिठी लावा, म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाही.
चला तर मग आता सगळे ढेबरा लाटून झालेले आहेत. 8 ढेबरा व्यवस्थित होतात या प्रमाणात. थोडंसं तूप घ्यायचं तव्यावर स्प्रेड करून आणि हा जो ढेबरा आपण तयार करून घेतला हा एक एक घ्यायचा आणि छानपैकी भाजून घ्यायचा. खूप हाय हीटवर नाही भाजायचं, पण छान खमंग खरपूस भाजला गेला पाहिजे. चला, एक बाजू ढेबऱ्याची छान भाजून झाली की वरनंही थोडंसं तूप घालायचं आणि हे उलटवून दोनही बाजूने, वाह काय मस्त खमंग भाजला गेला हा ढेबरा. दोनही बाजूने खमंग असं भाजून घ्यायचं. चला आता हा काढूयात आणि लगेच खाणार असाल तर तव्यातून ताटात अर्थात आणि थोड्या वेळाने किंवा प्रवासासाठी बनवून तयार करून घेत असाल तर काढायचा आणि असा हा जाळीवर ठेवायचा. म्हणजे काय होतं ना, त्यातली जी गरम हवा आहे ती निघून जाते आणि त्याला घाम सुटत नाही. मेथीचा ढेबरा करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप बाजरीचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ, आलं लसूण हिरवी मिरची ओवा जिऱ्याचा ठेचा, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, 1 मोठा चमचा पांढरे तीळ, 1 चमचा लाल तिखट, मीठ, 1 मोठा चमचा गुळाचं पाणी, मेथी, दही, तांदळाचं पीठ, साजूक तूप. बाजरीच्या पिठात गव्हाचं पीठ आणि आलं लसूण हिरवी मिरची ओवा जिऱ्याचा ठेचा हिंग हळद धणेपूड तीळ तिखट मीठ गुळाचं पाणी आणि साजूक तूप मिसळून घेत यात स्वच्छ धुवून चिरलेली मेथी घालायची आणि दही घालत मेथी चुरून घेत पाणी न घालता हे पीठ मळून घ्यायचं. आता वर तूप लावत हे पीठ मुरवून घ्यायचं. आता तांदळाच्या पिठाचं घोळण घेत हे जाडसर लाटून घ्यायचं आणि अशा प्रकारे याला गोलाकार द्यायचा आणि तव्यावर तूप घालत दोन्ही बाजूनी हे ढेबरे भाजून घ्यायचे. झाले आपले मेथीचे ढेबरे तयार. बोरसुरी डाळ किंवा भोकरी डाळ, भोकरी वरण असंही म्हटलं जातं. कशी बनवायची ते बघूयात. तर सगळ्यात आधी डाळ शिजवून घेऊयात. तूर डाळ घेतलेली आहे तर 2-2 चमचे इथे मी घेते मसूर डाळ. अख्खा मसूर नाही, मसूर डाळ आहे ही. आणि 2 चमचे सालासकटची मूग डाळ घेतली. रेग्युलर मूग डाळ घेतली तरी काहीच हरकत नाही. यामध्ये पुरेसं पाणी घालून हे स्वच्छ एकत्र धुवून घेऊया. आता या डाळी स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. यामध्ये घालायचं पुरेसं पाणी, झाकण लावायचं, मध्यम आचेवर वाफवून घ्या किंवा मग 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये ही डाळ छान शिजवून तयार होते. डाळ शिजते तोवर आपण याचा वाटण किंवा मसाला कसा बनवायचा ते बघूयात. तर मसाल्यासाठी सगळ्यात आधी घ्यायचं 1 मोठा चमचा अख्खे धणे, त्यानंतर यामध्ये अगदी लहान तुकडा दालचिनीचा, काही लवंगा आणि काळी मिरी. खडा मसाला कुठल्याही पदार्थामध्ये जेव्हा तो वापर करतो तेव्हा तो खूप कमी प्रमाणामध्ये वापरायचा. खूप जास्त जर तुम्ही घालत गेलात दालचिनी स्पेसिफिकली तर तो कडवटपणा उतरतो. आता हे सगळे जिन्नस हलकेसे आपण भाजून घेऊयात. खूप रंग बदलायचा नाही, छान असा हलकासा सुवास तरवळायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात खसखस अर्धा चमचा आणि जिरं 1 चमचा आणि सुकं किसलेलं खोबरं. आता हे पुन्हा सगळे एकत्र भाजून घ्यायचं. चला आता हे सुके भाजलेले जिन्नस काढूयात आणि हे ना ओल्या जिन्नसमध्ये अजिबात मिक्स नाही करायचं. त्याचं कारण सांगते मी पुढे. तर याच तव्यात थोडंसं तेल घालून उभा चिरलेला कांदा लसूण घालायचं आणि सोनेरी रंगावर परतून घ्यायचं. चला कांदाही मस्त सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे. तर गॅस करते बंद. आता हे मसाले पूर्ण थंड करून घेऊया. सुका भाजलेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. आता हा वाटून याची छान अशी पूड तयार करायची. वा काय सुंदर सुवास तरवळला. आता तुम्ही बघू शकाल ही छान अशी पूड तयार आहे. कुठेच खडा मसाला असा राहिलेला नाही आहे. यामध्ये हे जे कांदा आपण परतून घेतलेला आहे हा कांदा घालूया. एकच कांदा मी इथे वापरलेला आणि याचं छान आता वाटण तयार करूया. येस. आणि हे बघा मस्त अशी ही पेस्ट बनवून तयार आहे. तेल गरम केलेलं आहे कढईमध्ये. यामध्ये हे जे आपण मस्त वाटण तयार केलं आहे हे घालूया.
4 ते 5 मिनिटं तेलामध्ये परतून घेऊया. आणि इथे मस्तपैकी ना मसाला परतून झालेला आहे. आता यामध्ये घालूयात पुढचे मसाले. संडे मसाला म्हणजे बेसिकली स्पेशल काळा मसाला आहे. आणि आपली बॅडगी मिरची हे करूयात मिक्स आणि मिनिटभर हे आणखी छान परतून घेऊया. इथे डाळी पण आपल्या शिजून झालेल्या आहेत. मस्त डाळ शिजली आहे. आता रवी घ्यायची आणि ही डाळ अगदी एकजीव करून घ्यायची, एकदम घोटून घ्यायची. आता जी डाळ आपण शिजवून आणि घोटून घेतली आहे ही डाळ घालूयात पूर्ण. चवीपुरतं मीठ आणि चिंचेचं पाणी. चिंचेचं पाणी घालणं अगदी ऑप्शनल आहे. काही जण घालतात, काही जण नाही घालत. तर हे करूयात मिक्स. भरपूर असं पाणी घालायचं. शक्यतो डाळ खूप घट्ट नसते हे बोरसुरी वरण. आता याला छान उकळी काढून घ्यायची म्हणजे याला तवंग किंवा तर्री खूप भारी येईल. बोरसुरी वरण किंवा भोकरी डाळ, भोकरी वरण इथे आपलं बनवून तयार आहे. मस्त असा सुवास दरवळलेला आहे घरामध्ये आणि तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसतं हे. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मराठवाडा विशेष भोकरी वरण करण्यासाठी लागणारं साहित्य: 4 मोठे चमचे तूर डाळ, 2 मोठे चमचे मसूर डाळ, 2 मोठे चमचे सालासकट मूग डाळ, पाणी, 1 मोठा चमचा धणे, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, लवंग, मिरे, अर्धा मोठा चमचा खसखस, 1 मोठा चमचा जिरं, किसलेलं सुकं खोबरं, तेल, कांदा, लसूण, पाणी, 2 ते 3 मोठे चमचे तेल, 1 चमचा संडे मसाला, 2 चमचे लाल तिखट, मीठ, चिंचेचा कोळ. तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ धुवून घेत ह्या डाळी एकत्र शिजवून घ्यायच्या. आता धणे, दालचिनी, लवंग, काळी मिरी भाजून घेत यात खसखस, जिरं आणि खोबरं भाजून घ्यायचं. आता तेलात कांदा, लसूण सोनेरी रंगावर परतायचा. सुक्या भाजलेल्या मसाल्याची पूड तयार करायची आणि यात कांदा आणि पाणी घालत याचं वाटण तयार करायचं. आता गरम तेलात हा मसाला परतायचा आणि यात संडे मसाला, तिखट आणि शिजवलेली डाळ घोटून घेत घालायची. आता चवीप्रमाणे मीठ आणि चिंचेचं पाणी घालायचं आणि याला एक उकळी काढायची. झालं आपलं भोकरीचं वरण तयार.